नमस्कार. या खास विश्लेषणात सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण एका अतिशय रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. सी-टेक नावाच्या चॅनलवरील ग्राफिक डिझाईनच्या एका छोट्याशा पण खरोखरच कमाल ट्युटोरियलचं आपण आज बारकाईने परीक्षण करणार आहोत. अगदी साध्या आणि रोजच्या वापरातल्या साधनांचा वापर करून मोठी व्यावसायिक उद्दिष्ट कशी साध्य केली जाऊ शकतात हे पाहणं खरोखरच रंजक आहे. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. आता या ट्युटोरियलची सुरुवात कशी होते ते आपण बघूया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू युअर चॅनल सी-टेक. इथे अगदी पहिल्याच वाक्यात तुमचे चॅनल असा उल्लेख करून निर्मात्याने प्रेक्षकांसोबत लगेचच एक छानशी जवळीक साधली आहे. हा दृष्टिकोन किती स्वागतशील आणि मैत्रीपूर्ण आहे ना. कोणतीही नवीन गोष्ट शिकायला सुरुवात करताना सुरुवातीलाच असे एक सकारात्मक आणि विश्वासाचं वातावरण तयार होणं खूप गरजेचं असतं. आणि ते या एका साध्याशा वाक्यातून अत्यंत प्रभावीपणे साध्य झालं आहे. तर हा होता भाग 1, वेलकम टू द चॅनल. इथे प्रस्तावनेचा हा पाया कसा रचला गेलाय ते आपण पाहतोय. आता ही माहितीची नेमकी मांडणी आपण पाहूया. इथे आपल्याला 3 अतिशय अचूक आणि स्पष्ट टप्पे दिसतात. पहिला टप्पा, मित्रांसारखं स्वागत करणं. दुसरा टप्पा, लोगो डिझाईनचं मुख्य उद्दिष्ट सांगणं आणि त्यासाठी चक्क मायक्रोसॉफ्ट वर्डचा वापर करणार असल्याचं स्पष्ट करणं. आणि तिसरा टप्पा, व्हिडिओमध्ये पुढे सोबत राहण्याची विनंती करणं. अगदी मोजक्या शब्दात लक्ष वेधून घेण्याची आणि थेट मुख्य विषयाकडे घेऊन जाण्याची ही पद्धत खरोखरच खूप जलद आणि तितकीच प्रभावी आहे. इथून पुढे जाऊया भाग 2 कडे, अंतिम डिझाईन उद्दिष्ट आणि व्यावसायिक महत्वाकांक्षा. इथे आपल्याला दिसतंय हाऊ टू मेक अ बिझनेस लोगो डिझाईन. आता हे काही साधंसुधं काम नाही आहे, तर हे एक मोठं व्यावसायिक आव्हान आहे. सामान्यतः बिझनेस लोगो तयार करणं हे अत्यंत गुंतागुंतीचं आणि अगदी प्रगत स्तरावरचं ग्राफिक डिझाईनचं काम मानलं जातं. त्यासाठी रंगांची जाण, विशेष कौशल्य आणि खूप सरावाची गरज असते. थोडक्यात सांगायचं तर एका ब्रँडची ओळख निर्माण करण्याचं हे एक अतिशय महत्वाकांक्षी उद्दिष्ट आहे, जे इथे चर्चेचा मुख्य विषय बनला आहे. इथूनच आपण भाग 3 कडे वळतोय. आश्चर्यकारक सॉफ्टवेअर, रोजच्या वापरातील एक सोपा उपाय. आणि इथेच खरी गंमत आहे. हा विरोधाभास खरंच खूप रंजक आहे. एका बाजूला बिझनेस लोगो डिझाईन हे अत्यंत व्यावसायिक आणि किचकट असं उद्दिष्ट आहे, आणि दुसऱ्या बाजूला काय आहे तर मायक्रोसॉफ्ट वर्ड हे अत्यंत सामान्य, आपल्या सर्वांच्या रोजच्या वापरातलं सॉफ्टवेअर आहे. मोठे आणि महागडे डिझाईन सॉफ्टवेअर वापरण्याऐवजी सर्वांना सहज उपलब्ध असलेल्या साध्या वर्ड प्रोसेसरचा वापर करून व्यावसायिक दर्जाचं काम करण्याचा हा विचारच मुळात खूप नाविन्यपूर्ण आहे. योग्य दृष्टी आणि कल्पकता असेल तर साध्या गोष्टीतूनही उत्तम निर्मिती होऊ शकते, हेच यातून दिसून येतं. आता पाहूया भाग 4, निर्मात्याचे आश्वासन आणि सुलभतेची हमी. या साध्या उपायाबद्दल नेमकी कोणती हमी दिली जातेय ते आपण बघूया. संपूर्ण विषयाचा गाभा या 3 सोप्या मुद्द्यांमध्ये अगदी व्यवस्थित मांडला आहे. ध्येय काय आहे तर बिझनेस लोगो बनवणे. त्यासाठी साधन कोणतं? मायक्रोसॉफ्ट वर्ड. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी वापरलेली पद्धत कशी आहे तर अतिशय सोपी. ज्यांना नव्याने आपला व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा जे डिझाईनच्या क्षेत्रात अगदीच नवीन आहेत, त्यांच्यासाठी कठीण आणि क्लिष्ट सॉफ्टवेअरची अजिबात गरज नाही, हाच मोठा विश्वास इथे दिला जातोय. थोडक्यात हे तंत्र सर्वांसाठी खुलं आणि अगदी सोपं आहे. इन अ व्हेरी इझी वे, म्हणजेच अत्यंत सोप्या पद्धतीने. या वाक्यावर आपण थोडं लक्ष केंद्रित करूया. हा फक्त एक साधा शब्दप्रयोग नाहीये, तर हा डिझाईन क्षेत्राचं एका प्रकारे लोकशाहीकरण करणारा विचार आहे. कोणत्याही विशेष किंवा महागड्या ग्राफिक सॉफ्टवेअरची अजिबात गरज नाहीये. आपल्या कॉम्प्युटरमध्ये असलेल्या अगदी साध्या साधनांचा वापर करूनही आपण एकदम व्यावसायिक पातळीवरचं काम पूर्ण करू शकतो. महागड्या सॉफ्टवेअरशिवायही व्यावसायिक उद्दिष्टे गाठता येतात, ही जाणीव खऱ्या अर्थाने खूप प्रेरणादायी आहे. आणि इथूनच खऱ्या कुतूहलाला सुरुवात होते. कंटिन्यू द व्हिडिओ या अपूर्ण वाक्यापाशी मूळ व्हिडिओ थांबतो खरा, पण आपल्या मनात एक मोठा प्रश्न नक्कीच उभा राहतो. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये अशी नेमकी कोणती छुपी साधने आणि युक्त्या आहेत ज्या एका साध्या कोऱ्या पानाला एका अत्यंत आकर्षक आणि व्यावसायिक ब्रँड लोगोमध्ये बदलू शकतील? कल्पकता खरोखरच कोणत्याही सॉफ्टवेअरच्या मर्यादेपेक्षा खूप मोठी असते का? हा खरोखरच एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे.